नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या नवीन ब्लॉग चालू केलाय. आपण आज जाणार आहे CST ला. तरी पाहू शकता भरपूर पाऊस चालू आहे इथे. बसणार आहे आम्ही ऑटो मध्ये. आणि अथक प्रयत्नानंतर पोहोचलेलो आहे आम्ही तुर्ब्याच्या स्टेशनला पोहोचलो. इथे पाऊस तर पडायला लागलाय. पाऊस तर बंद का होणार नाव नाही घेणार. हे तुर्ब्याचं स्टेशन आहे. आता इथून बसायचं, आपल्याला जायचंय डायरेक्ट इकडे. हे बघा माणूस कसा आहे आपला जोडीदार. हे बघा चड्डी मॅन, नुसता चड्डी देऊन फिरतोय. कुठं पण जावा फक्त चड्डी. काय सांगायचं, याला कटाळून गेले बाबा मी तर. आणि आता जातोय पटापट. काय वरी ट्रेन लागल्या वाटतं बहुतेक. ट्रेन भेटली तर टायमावर बरं आहे, नाहीतर मग अवघड आहे. नाही पहिले तिकीट काढायचं आहे. मुतायला आली आता, मुतायला लगवीला जायचं. खूप वेळ झालं, लगवी आले. बघतोय स्टेशनवर कुठं जागा भेटत नाही. विचारतोय यांना. काय बाबा हे तर लईच लांब सांगायला लागले. तर आता काही मुतायला जाणं होत नाही. बघू आता इथं स्टेशनमध्ये कुठं भेटलं तर, नाही तर मग काय बघू. चला इकडे पापा भाई आपला तिकीट काढायला. किती वेळ झालं तिकीट काढतो काय माहिती. तिकीट काढायला लागलाय. किती वेळ झालं काढतोय. मोबाईल माझा आहे हातात. बापरे, तर स्कॅनरची सिस्टीम आहे. तिकीटाचे पैसे दिले नाही मग फिरायला आणलं इकडे मुंबईला आणि सगळे पैसे मलाच भरायला होते. म्हणजे अवघड झालं. मी नाही त्यातली कडी लावातली काय विषय. लुक कसा आहे आपला बघा. हे बघून घ्या एकदा लुक कसा दिसतंय. दाढी विडी मंडीत बनून आता डायरेक्ट हिमालयात जायचंय. कटाळा आलाय बाबा, लई कटाळा आलाय. म्हणजे काय सांगायचं. हे तर बाळा आमचं ट्रेनमध्ये बसून भिजून गेले. ट्रेनमध्ये बसून म्हणजे बघा. आता पोहोचले दुसऱ्या स्टेशनला. इथून जातोय वरती, खाली वरी खाली वरी. काही कळत नाही प्लॅटफॉर्म कोणतं आहे. मग काय आता जातोय वरी आणि फायनली आम्हाला भेटलेली ट्रेन भेटली. बघा हे समुद्र कसं आहे. पुढे गेल्यानंतर दिसेल अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे. बालमित्र डायरेक्ट आपला मोबाईल मागतोय. बाबो काय करायचं याचं आता. मोबाईल पाहिजे मग त्याला. काय बाळा मोठा हो, पहिले मोठा झाल्यानंतर पटकन मोबाईल वगैरे सगळंच तुझं. बसायला सांगतोय, बसत पण नाही. हे चाका आहे बाबा. फायनली गाईज पोहोचलो बस स्टॉपवर. ट्रेनच्या स्टेशनवर. आणि इथं बाथरूम भेटली आपल्याला. जाऊन आता येऊ उतायला. लईच जोरशी लागले आपल्याला. हे फॅन बघा कसं आहे, नुसतंच डेंजर. मुंबई सेंट्रल. फोटो बिटो काढला. बंगला कोणाचा माहित आहे की अंबानीचा. पुणे BMTC डायरेक्ट मुंबई लोक. हे बघा हे कानात काय पापा भाईचा विषय. अरे मुंबईला आणून पण तेच कुठं पण नाही. तसलंच हे काय सुधारणार नाही बाबा. आता इथून जातो बघा कसे डबल ह्याची बस भेटली आपल्याला.
मस्त वाटते या बसमध्ये बसायला. लई दिवस झालं बसायची इच्छा होती आपली. बघू आता कंडक्टर काकाला विचारून ह्याचं तिकीट बाहेरून काढायचं. एक वेळा काढलं होतं असंच, फाईन लावलं बाबा 500 रुपये फाईन. त्याच्यामुळे पहिलं विचारून बसलेलं बरं. निघतोय आता. बसमध्ये बसायला पण लाईन लागली. हम खडे तो सरकार से बडे, लेकिन यहाँ पर ऐसा नहीं है गाइस. लाईनीत थांबू नाहीतर आपल्या घर को जाओ. आणि आपला नंबर आलेला आहे. जाऊन आता सीट धरून बसूया. बसल्या बसल्या आमची ताई काय म्हणते ऐका, थोडंसं लक्ष केंद्रित करून. पहिली बारच उंची मी बी आज पहिल्यांदाच बसला. फुलं म्हणजे देवा घरची फुलं. आणि आपल्याला इथे एक बघा परी भेटली आपल्याला. तिला विचारतोय तर ती डायरेक्ट हसायलाच लागली. दिस हसते बाबा. काय करायचं काय नाही. तिला विचारते कुठं जायचंय पण ती काय सांगत नाही. आता फायनली तिनं उत्तर दिलंय आपल्या प्रश्नाचं. बघा ऐका. चांगली दिसते का चष्मा? अच्छा दिख रहा है ना, बहुत अच्छा दिख रहा है ना. धन्यवाद. एक मिनिट. आता इथं लागलेलं आहे भांडणं कंडक्टर मामाचं आणि ड्रायव्हरचं आणि त्या बाईचं. बघा हे ब्रेक मारून कसा झाला विषय. दिख रहा है आपका सवाल, लोग ब्रेक लगा रहे हो बार-बार बीच में. गवर्नमेंट सर्विस कर रहे हैं फिर भी नाक की भी रहता है आणि मित्रांनो अथक प्रयत्नानंतर आणि एवढा मोठा प्रवास करून आपण पोचलोय आता आपल्या प्लॅटफॉर्मवरती, जिथं आपण बघायला आलोय पुण्यावरनं इथं. ते थोड्याच वेळात त्याचं दर्शन तुम्हाला होईल. त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि ह्या आनंदाला थोडं सहकार्य करा म्हणजे झालं. पुण्यावरनं मुंबईला आल्यानंतर इथं एकच फायदा झालाय. आपल्याला स्पायडरमॅन मूवी मधला डायरेक्ट लाईव्ह स्पायडरमॅन बघायला भेटणार आहे. बघून घ्या. इधर हम लोग बहुत पहले से मिले और आज बहुत दिनों बाद पहचानते हो इनको? कौन है देखो बताओ. हम अमेरिका से आए हैं. आमचा बाबा भाई येण्यासारखं फिरते. माझ्यासोबत आलं मला सोडून फिरायला. बरोबर ना काम आहे. एक मुलगी आपल्याला लाईन देत होती, मी तिच्याच मागे लागत होतो. क्या बोला तूने? और तभी तो मैं सोचूं ये बार बार मुझसे दूरियां क्यों बना रहा है. फोटोवाले काका भेटलेत आपल्याला. बघू आता काय म्हणते ते फोटोवाले काका. फोटो काढायला सांगतात आपल्याला. मी म्हणतोय त्यांना आमच्याकडे आहे की कॅमेरा. क्या आता है भाई, उसमें क्या देखोगे, वीडियो बना रहे उसमें. अरे भाई एका फोटोचे 5 रुपये. एका फोटोचे 5 रुपये. थांब ना. माझी चांगलं दिसायला. आणि सगळ्यांच्या फोटो काढून झाल्यानंतर मी पापा भाईला म्हणतोय, भाऊ एक आपला फोटो काढ र. तर तो बघा कॅमेरा कसा धरायला लागलाय. दुष्काळात 13वा महिना. मोबाईल किती वाटलाच बघते. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. यानं घुमवली मला नाचवली वाट दाखवली मोरी पिंगा. असेच नवीन नवीन गाणे ऐकण्यासाठी आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करा गाईज.
मलाच घे दुसरं कोण लागेल कारण चार्जिंग कमी होतं. फॉरेनर चालेल फॉरेनर चालेल एका दिवशी आपल्याला फोटो काढायचे आपल्याला